बोर्डाच्या परीक्षेमध्ये मुलांना तुम्ही असा पेपर लिहिला तर तुम्हाला 100% पैकीच्या पैकी म्हणजे 40 पैकी 40 गुण तुम्हाला सहज मिळू शकतात. पण आपल्याला अशा पद्धतीने पेपर प्रेझेंटेशन आहे ते आपल्याला करायला लागेल. तर अशा पद्धतीचं पेपर प्रेझेंटेशन केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण 100% मिळतील. त्यासाठी आपल्याला या पेपरमध्ये बघा एक महत्त्वाची गोष्ट दिसते की कुठेही खाडाखोड नाही आहे आणि एक व्यवस्थितपणा या पेपरमध्ये दिसतो. तर अशा पद्धतीने पेपर आपल्याला लिहायचा आहे. मुलांना तुम्हालाही बोर्डाच्या परीक्षेमध्ये सायन्स या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचेत का? तर तसं मिळवण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे तर त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर नेमका पेपर कसा असला पाहिजे? तर मुलांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर आपल्या अभ्यासाबरोबर अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते आणि ती गोष्ट म्हणजे पेपर प्रेझेंटेशन. तर आपलं पेपर प्रेझेंटेशन जर चांगलं असेल तर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. तर बघा आपण नेमका कसा पेपर लिहिला पाहिजे. ही उत्तरपत्रिका तुमच्यासमोर आहे. सायन्स पार्ट 1 या सब्जेक्टची आहे. तर मुलांनो मेन जो क्वेश्चन नंबर आहे तो आपल्याला इथे लिहायचा असतो. प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 1. तर या बॉक्समध्ये तो मी लिहिला पाहिजे. त्यानंतर सब क्वेश्चन्स हा कॅपिटल लेटरमध्ये असतो म्हणून कॅपिटल लेटर ए आहे तो आपण इथे लिहिला आहे. आणि मग याचे दोन भाग केले. हा एक कॉलम आहे आणि हा एक आहे. तर इथे सगळे रोमन लिहिलेत. हा प्रश्न क्रमांक आहे आणि पहिला प्रश्न तुम्हाला माहिती आहे MCQचा असतो. मग हे MCQ कसे लिहिले पाहिजेत आपण की जेणेकरून आपल्याला MCQमध्ये सुद्धा बोर्डाच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळायला पाहिजेत. म्हणजे 5 पैकी 5 गुण मिळायला पाहिजेत. तर ते कसे मिळणार? तर बघा मेन क्वेश्चन नंबर 1 इथे लिहायचे आपल्याला मेन प्रश्न क्रमांक. त्यानंतर सब क्वेश्चन ए आपण या कॉलममध्ये लिहू आणि अजून एक आपल्याकडे कॉलम आहे त्यात मेन जो आपल्याला प्रश्न क्रमांक आहे तो आपण लिहितोय. समजा 1 ते MCQ कसं लिहिलं पाहिजे मुलांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये? तर बोर्डामध्ये ऑप्शन्स लिहायचे असतात. म्हणजे प्रश्न क्रमांक MCQ जो पहिला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. तर हे बोर्डाला अपेक्षित आहे जो ऑप्शन नंबर आहे म्हणून आपण इथं ऑप्शन नंबर लिहायचा बी. तुम्ही उत्तर नाही लिहिलं तरी चालेल पण मला वाटते उत्तर लिहिलं तर अजूनही बरं होतील. ऑप्शन नंबर बी त्याचं उत्तर ॲटॉमिक मास. तर बहुतेक मुलं काय करतात तर फक्त उत्तर लिहितात. तर उत्तर लिहायचं नाही तर बोर्डामध्ये आपल्याला रिराईट असून त्याचा ऑप्शन नंबर लिहायला सांगितलं म्हणून ऑप्शन बी आहे आणि तो आहे ॲटॉमिक मास. ते तुम्ही लिहिलं पाहिजे. त्यानंतर दुसरा जो आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. म्हणून इथे ऑप्शन नंबर फार महत्त्वाचं हे तुम्हाला मला सांगायचे. तर ऑप्शन नंबर ए लिहा आणि त्यानंतर त्याचं उत्तर आहे ते लिहून घ्या. म्हणजे अशा पद्धतीने MCQमध्ये आपण ऑप्शन्स लिहिले पाहिजेत. ऑप्शन्स जे आहेत ते त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शनचे नंबर जे आहेत ते लिहिले पाहिजेत. ए असेल बी असेल किंवा सी असेल किंवा डी असेल तर ते ऑप्शन लिहिणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी आपण काय करू ऑप्शन पण लिहू आणि त्याचं उत्तर पण लिहू म्हणजे आपले मार्क कुठेतरी कमी व्हायला नको. त्यानंतर क्वेश्चन नंबर बी आहे. क्वेश्चन नंबर 1मधला सब क्वेश्चन जो बी आहे त्यातला पहिला आहे जे ऑब्जेक्टिव्ह आहे. थर्मोमीटर आहे त्याला मग पेन्सिलमध्ये असे अंडरलाईन करून घ्या म्हणजे उठावदार दिसतोय. तर इथे दुसरा आहे तर त्याला अशा आपल्याला पेन्सिलमध्ये असे अंडरलाईन करायचे म्हणजे तो ठळक दिसेल. ट्रू आणि फॉल्स आहे तर इथे उत्तर आहे ट्रू त्याला आपण असे अंडरलाईन करू म्हणजे ठराविक दिसेल. आणि मॅच द कॉलम्स आहेत तर ते आपल्याला असं लिहिलं पाहिजे म्हणजे प्रॉपर आपल्याला ऑब्जेक्टिव्स असे लिहिले पाहिजे जे तुमच्या समोर आहे. तर अशा पद्धतीने एक ॲक्टिव्ह पेपर आपला तयार होईल. तर हा दुसरा क्वेश्चन जो आहे तो मेन क्वेश्चन आपल्याला इथे लिहायचे. प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर मेन क्वेश्चन त्यामधला सब क्वेश्चन ए आणि मग अजून एक कॉलम आहे ना तिथे लिहा. दुसऱ्या नंबरचा आपण लिहितो आहे गिव्ह रिझन आहे ते लिहितो आपण इथे लिहित दुसरा नंबर. आणि मग प्रश्न पडतो आपले पॉईंट जे लिहायचे ते कसे लिहायचे. तर बघा आपण इथे क्वेश्चन नंबर 2 लिहिला आहे. सब क्वेश्चन कॅपिटल लेटर एने दाखवला आहे. त्यानंतर इथे आपण रोमन्स लिहिलेले आहेत अंक दाखवलेले आहेत. मग आपल्याकडे ऑप्शन काय होतं स्मॉल लेटर्स दाखवायचे. तर पॉईंट नंबर ए मी बघा असा दाखवला आहे स्मॉल लेटर ए. पॉईंट नंबर 2 आहे त्याला मी स्मॉल लेटर बीने दाखवला आणि पॉईंट नंबर सी आहे त्याला स्मॉल लेटर सीने दाखवला आहे. तर बघा इथे आपण नंबर लिहिले 2 नंबर दिसतो तुम्हाला. इथे कॅपिटल लेटरने दाखवला आहे. इथे जो प्रॉपर जो क्वेश्चन रोमनमध्ये दिलेले तो लिहिला आपण. पण मग हे पॉईंट्स कसे दाखवतो 1 2 3ने पण दाखवू शकत नाही रोमनने पण दाखवू शकत नाही कारण ते इथे दिलेले. मग कसं दाखवायचं स्मॉल लेटर ए बी सी अजून एक पॉईंट असेल तर डी. तर अशा पद्धतीने आपण ते लिहिले पाहिजे. हे बघा तर सगळे आपण तसेच लिहिलेले आहेत. तर प्रॉपर एक तुम्हाला आन्सर्स वाटतात आणि हे प्रॉपर पद्धतीने आपण लिहिले तर आपल्याला बोर्डामध्ये खूप चांगले गुण मिळू शकतात. त्यानंतर असे कॉलम्स असतात तर पेन्सिलने आपल्याला हे कॉलम काढायचे आहेत आणि सुटसुटीत असं लिहायचे आपल्याला. तर अशा पद्धतीने जी डायग्रॅम भरायला येते ती पेन्सिलने आपल्याला अशी काढायची आहे. त्यानंतर मुलांना सगळ्यात महत्त्वाचा असतो की आपल्याला एक डायग्रॅम काढायला येते. इथे क्वेश्चन आला होता ह्युमन आयची डायग्रॅम. तर ह्युमन आयची डायग्रॅम काढत असताना आपल्याला ती प्रॉपर दाखवायची म्हणजे इथे बघा नेमिंग पण करायची रेटिना मसल्स
ते सगळे लेन एक क्रिस्टलाईन लेन्स, तर एक प्रॉपर व्यवस्थित अशी सुटसुटीत डायग्रॅम आपल्याला काढायची, जेणेकरून त्या डायग्रॅममध्ये आपल्याला कुठले मार्क्स कमी होता कामा नये. तर अशी एक प्रॉपर डायग्रॅम पण तुम्हाला काढायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर पेपर लिहिला तर बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला 100% पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात.